हा बोला ना. मी काय म्हणतो, तुम्ही वर्ध्यावरून बोलतात का दादा? विशाल भंडारे बोलतोय मी, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. नाही, आपण तुम्ही वर्ध्यावरून बोलतात का दादा? आपण बीड जिल्ह्यामधून बोलतोय मी. बोला, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम एक आहे दादा. हं. एक मुसलमान आहे हो, अच्छा. आणि आपल्या हिंदूची पोरगी आहे. हा हा. त्यांनी 15 वर्षाची पोरगी सोबत हे केलंय, लग्न केलं त्यांच्या मुसलमानच्या रिवाज मध्ये. अच्छा. तर मग आपल्याला ते प्रकरण, मी तसं आपण म्हणजे माझ्या नावाने येऊ देते, हं, भारून टाकलं मी, ते प्रकरण गेलंय ते. हं, पण तो काय म्हणतोय, तुमच्या हिंदू लोकांवर काही वाकड माझ्या कोणी काही करू शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. अच्छा. मग याला आता वाकड करून दाखवायचंय, तर मग मग मला लग्न लग्न कुठं केलं त्यांनी? त्याने घरात मध्ये केलं लग्न. मग आता 15 वर्ष आहे म्हटल्यावर मुलीचं आणि मुलाचं वय किती आहे? त्याचे 31 वर्ष वय आहे. मग त्याच्यावर कंप्लेंट पडायला पाहिजे ना पोलीस स्टेशन मधनं. आणि त्याच्यानंतर त्याला एक पोरगा पण आहे, एक छोटा पोरगा बी त्याला. अच्छा, मग त्या मुलीच्या घरचे काय बोलले? मुलीचे घरचे दबाव दिलेला आहे, त्याला चाकू दाखवतो सर्वांना, मारून टाकीन. अच्छा. जबरदस्तीनं लग्न केलंय. तुम्ही कोण बोलताय मुलीचे? आम्ही त्यांचे नातेवाईक आहे, नातेवाईकांना सुद्धा चाकू दाखवत होतो. अच्छा. कोणीच पडत नाही त्याच्यामध्ये, कोणीच पडत नाहीये. चाकू दाखवला म्हणजे सगळ्यात भ्यावून पळून राहिले, दूर दूर पळून राहिले सर्व. अच्छा, आता 15 वर्ष मुलीचे आहेत म्हटल्यावर नाबालिक मुलगी आहे ती. हा बरोबर, नाबालकच आहे ती मुलगी. मग ती 15 वर्षाची, तिचं वय पण कम्प्लीट नाहीये. नाहीये. बळजबरी लग्न केलं का? हा, जबरदस्तीनं लग्न केलंय. तो सांगतो हिंदू लोकांवर माझ्या मला काहीच वाकडं होत नाही, गुंडागिरी करतो, पूर्ण गुंडागिरी. अच्छा, ती मुलगी काय बोलते मग? ती मुलगी काय, तो दबाव देतो मुलगीला, पण तू जे पोलीस स्टेशन मध्ये गेली किंवा तुझी मम्मी गेली, डायरेक्ट उडवून टाकीन. तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करायची ना. अहो, तो जाऊच नाही देते ना कोणाला. अच्छा. तर पोलीस कंप्लेंट होईल कुठून? जाऊच देत नाही तो कोणाला. मग तुम्ही पाहुणेत म्हटल्यावर तुम्ही जाऊ शकताय ना. अहो, आम्ही जाऊ शकतोय, हं. पण पोलीस लोक काय म्हणतात, तिची मायच्या पहिले काम आहे, तिची मायने पहिले कंप्लेंट टाकायला पाहिजे. हा बरोबर आहे ना मग. आपण तिची मायला सुद्धा धमकी देतो, तिची माय कुठून येणार? तिची मायला बी दबाव ना तिथे. बरोबर आहे. किडनॅप करून ठेवलं असं धरलं तरी चालेल. अच्छा, तिच्या मम्मीला घेता का कॉल वरती? तिची मम्मीच्या नाही, तिची मम्मी म्हणे मला फोन नाही करायचा, कारण की त्याने तो मोबाईल बी ट्रॅक केलाय त्याने. त्याला डायरेक्ट त्याला पडतील तिकडे फोन केल्यावर, आपल्याला कॉल करील लागेल तो. मग अच्छा, त्या मुलीचं नाव काय आहे? तिचं नाव नंदिनी कुरील. आणि मुलाचं? मुलं तर शाहरुख पठाण. शाहरुख पठाण. नंबर आहे का शाहरुख पठाणचा? हा आहे. ठीक आहे, मला व्हॉट्सअपला टाका. आणि नाव काय आहे तुमचं? माझं नाव प्रदीप पाटील. ठीक आहे, मी काय करेल माहितीये का, त्याला हा बोलतो मी आणि तिथून पुढे का तुमच्या हा पोलीस स्टेशनला पण कळवतो. हा हम्म. हा पोलीस स्टेशनला वगैरे कळवल्यावर ते मुलीची मम्मी जाऊ शकते ना समोर पोलीस स्टेशन मध्ये. अहो, तो दबाव देतो ना, मारलेला चाकू तर धमकी दाखवतो तो सर्वांना. अच्छा. त्याचे फोटो बी टाकून देतो तुम्हाला, व्हॉट्सअपवर भरले असते मी तुम्हाला. दिसेल त्याचा चेहरा दाखवून तुम्ही म्हणणार की हा गुंडा आहे 1 नंबरचा. अच्छा, प्रॉपर वर्ध्यामधला आहे का तो? हो, पाफरवर जात आहे, सिद्धांतनगर, बोरगाव सिद्धांतनगर मध्ये राहतो. अच्छा, ठीक आहे, मला व्हॉट्सअपला नंबर टाका, बोलतो मी त्याला लगेच. हो हो. दादा, मी काय म्हणतोय, हा, तुम्ही बीड मधले तर मग आपल्या वर्ध्यामधून लाईन लागू शकते का? लागू शकते ना. ऑल महाराष्ट्रामध्ये मी काम करतो ना. आपले हा भरपूर कॉन्टॅक्ट आहेत तिकडे पण. हा आपल्या ग्रुपचे भरपूर मित्र परिवार आहे ना. तो डायरेक्ट सांगतो हिंदू लोकांवर काही वाकडं होत नाही, आणि पोरगीला अक्षर काय करायला लावतो, जबरदस्ती बोलायला लावतो पोरगीला, असं बोल म्हणजे पोरगी तर तशी सांगते. अच्छा. धमकवतो तो तिला, पहिले धमकावून देईन तो त्याला, असं बोल, मग तिथं तसं बोलीन. म्हणजे त्याचं काय म्हणणं दादा, हा. तो तसं पोरगी एकदम सांगतो ना, तशी पोरगी बोलते. धमकवतो ते तिला, पहिले धमकवलं असतं, फोन पहिले बंद करीन तो, तिला धमकवीन, असं बोल, हा. माझ्या मर्जीकडून केलेलं आहे मी सर्व, असं सांगायला लाईन तो तुम्हाला. हो, ठीक आहे, मी काय म्हणतो, मर्जीने केले सगळी गोष्ट बरोबर आहे, पण हा मुलीचं वय 15 वर्ष आहे. रनिंग 15 आहे का तिला? हा, रेनिंग 15 जे. तिथे जन्मदे बी टाकतो, तिथे आधार कार्ड बी टाकून देतो तुम्हाला. चालतंय, मला आधार कार्ड जन्मदे. ती आता असेल कितवीला? 10वीला पण नसेल. नाही, 10वी तिला सुटली आहे, त्याचे डॉक्युमेंट बी त्याच्याकडेच आहे सर्व. अच्छा. डॉक्युमेंट त्यांनी जमा करून घेतलं त्याच्या जवळ, जबरदस्ती का नाको, तिच्या मायचा सामान बी त्याने मारहाण करून, तिच्या माय पण सामान पण घेऊन गेला, त्याच्या घरात टाकून घेतला सामान. अच्छा.
सगळंच घेऊन गेला तो घरातून, काहीच राहू दिलं नाही तिथं तिच्या मायजवळ. आज बी तिची माय नंगे आणि तिला 2 पोरं पण आहेत आणि लग्न पण कमी मग तिचे पोरांचे. हा बरोबर आहे ना. त्या मुलीला भाऊ वगैरे नाहीये का? भाऊ आहे, छोटासा आहे, तो बी 8वी-9वी मध्ये आहे भाऊ. तो काय करणार, त्याला बी धमकी दिली मारायची, त्याला मारायची धमकी दिली त्याने, याला बी मारून टाकीन असं. म्हणजे हा का गुंड बिंड आहे का? गुंडा आहे दादा तो. अच्छा, म्हणजे काम काय करतो हा? काय? हा चोऱ्या चपाट्या गुंडा, त्याच्या काम सांगतो, त्यांच्या जुन्या भरत्या कंप्लेंट आहे. चोऱ्या चपाट्या त्याचा धंदा आहे. हं, हं. चाकू दाखवणं, याची वस्तू चोरीन, त्याची वस्तू तोडीन, जुन्या भरत्या कंप्लेंट आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनचं काम करतो तो. अच्छा, आणि त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे? पहिलं लग्न झालंय, पहिली बायको पडून गेली, ती बी याच्यासोबत पडलेली, आपलं गारोडी येत नाही का तो नागवेग नाचवतो, हा हा त्याच्यासोबत पडून गेली ती. तिने बी धर्म वाचायला पळाली ती पण. हा. अच्छा, मग याच. यांना फसवलंय आता. अच्छा, आणि ती मुलगी पण प्रॉपर वर्ध्यामधलीच आहे का? हो, पापर वर्धामध्ये तिथे राहते, त्याच्या जवळ सिद्धार्थनगर मध्ये. अच्छा, म्हणजे गरीब गरीब घराण्यातली मुलगी अहो दिसते. कोणी नाही, बाप नाही तिला, बाप नाहीये, माय आहे. अच्छा. माय पण धमकी दिली कसंच होणार आहे ना, नातेवाईक बी पडत नाही ना असामुळे. अच्छा, मग मुलीच्या घरचे पण गरीब दिसत आहेत ना, त्याच्यामुळे धमकून वगैरे केलं त्याने. हा धमकून कोणी नाही ना हो, साथ देणार कोणी नाही ना. बरोबर आहे ना. नाही, जेवढी माझ्याकडून हेल्प होते का तेवढी मी आपल्या ग्रुपकडून पण हेल्प करतो त्या हा लेडीजला. हा सारखं मग मारून बी टाकीन मग. बरोबर आहे घटना ना. होऊन राहिलं ना, घटना होऊन राहिलं, मारून टाकीन तो. मग काय करणार तेव्हा, मग आपलं जेवढं वाचवायचं काम आहे आपण वाचवतोय ना. पण त्या शाहरुख पठाणला पण अक्कल पाहिजे ना. 15 वर्ष त्याच्या त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत लग्न करतोय, लाज वाटायला पाहिजे त्याला. त्याला लाज नाही ना, त्याला ती गोष्टी लाज नाहीये. तो अगो पोलीस स्टेशन मध्ये बी बोलावलं होतं त्याला. तर पोलीस स्टेशन मध्ये सांगतो की तिची मायने लग्न बी करून दिलं होतं हिंदू पोरगा सोबत. हं. तर याने चाकू दाखवून ट्रेन मधून पळालं नाही तिला, याची मायने याने पळालं नाही. अच्छा. हिंदू पोरगा लग्न बी करून दिलं होतं. हं हं. पण हा माझ्या चोरी ते बी टिकू दिलं नाही. आज तिथे नातेवाईक तिथे सुद्धा त्यांच्या घरी पोहोचून याचं खोटं नाटक बोलून तिला इकडे घेऊन आला होता, तिची मायला बोलवून. अच्छा. तिच्या मायला सांगितलं चल माझ्यासोबत चल, आणि तिला काढून आण तिथून. तर हा, तिची हा. मायला आणि तो आला होता आणि घेऊन गेला होता त्याच्या घरातून. हम्म. म्हणजे तो रात्री आला, त्याच्या घरापर्यंत पोहोचला नाहीये, तो गावापर्यंत बाहेरच थांबला आणि तिच्या मायला फोन लावला आणि लावला लगेच घेतला, त्यांनी लगेच वर्ध्याला घेतलं. अच्छा. म्हणजे तो घरापर्यंत बी आला नाही त्यांच्यावाला. हा हा हा. ऐकला माझा चो देतो. त्या शाहरुख पठाणचे आई बाप काय बोलत नाहीत का त्याला? लाज वाटायला पाहिजे त्यांना पण. अहो त्यांना त्यांचा बी नंबर आहे, त्यांना लाज नाही आहे. ते म्हणतात आम्हाला नका सांगा, तिची मायने तर ठेवलं तिला त्याच्या घरामध्ये. हं. अहो त्याला काय पाहिजे तुम्हाला माहितीये का मेन? त्याला अच्छा. पण ती पोरगीला तुला समजा अक्कल नाहीये. ती काय ती नादानेच म्हणलं ना, 15 वर्षाची पोरगीला काय समजतंय? बरोबर आहे ना. तिला दबाव दिला का तिला झक मारून करावं लागणार ते. बरोबर आहे ना. तिच्या मागे कोणी नाही ना, दबाव तिला. आता बरोबर आहे ना, त्याने धमकीला वगैरे असं त्या फॅमिलीला ह्यांना त्यांना. मग फॅमिली धमकीचे ना, धमकीचे. कोणी जाऊ नाही शकत पोलीस स्टेशन पर्यंत. अच्छा. आणि ती पोरगी पहिली हिंमतवाली होती, तर तिने पहिले कंप्लेंट टाकली होती. गेली होती ती, रात्री गेली होती 12-1 वाजेपर्यंत ती पडत पोलीस स्टेशनवर कंप्लेंट टाकली होती. हं हं. पहिली कंप्लेंट टाकली होती त्याच्यावर, पण ती कंप्लेंट आता तिने सॉल्व्ह करून टाकलं. हे लग्न झालं तिच्याला सॉल्व्ह केलं होतं, सोडलं होतं तिने. अच्छा. मग तिने सोडलं तर गुन्हा नाही केला ना, सोडलं तर याला. हा बरोबर आहे ना. तिने गुन्हा थोडी केला. हा या माझ्या चोरला अक्कल पाहिजे होती. याच्याची काष्टाची पोरगी याने लग्न काय नाही केलं, याला विचारा काय नाही केलं तू लग्न. बरोबर आहे ना. तुझी काष्टाची पोरगी सोबत तुम्ही लग्न काय नाही केलं, त्याला विचारा दादा तुम्ही पहिले. चालतंय. नाव त्याचं शाहरुख पठाण आहे. हा शाहरुख पठाणे. आणि मुलीचं? मुलीचं नंदिनी कुरील. ठीक आहे, मला व्हॉट्सअपला नंबर टाका, मी बोलतो लगेच त्याला. हो. हो आणि तो काय म्हणतो दादा मला सांगा. हो हो चालतंय. हा बरं ठीक आहे दादा, मी टाकतो तुम्हाला नंबर वगैरे सगळं देतो. त्याची हो. माहिती नंबर टाकू का दादा तुम्हाला? हा टाका. त्या नंबरच्या समोर त्याच्या घरच्याचे नाव पण टाकून द्या मला. बरं, मी त्याच्या मायचं नाव नाही माहिती मला, मी त्याची माय म्हणून देईन फक्त, आणि तिथे खाली नंबर टाकून देईन. ओके चालतंय. बरं ठीक आहे दादा. हो. हेलो हेलो, शाहरुख पठान बात कर रहे हैं क्या? हाँ। विशाल भंडारे बात कर रहा हूँ मैं, टाइगर ग्रुप से। टाइगर ग्रुप से कहाँ से? मैं महाराष्ट्र से बात कर रहा, हमारे पास कंप्लेंट आई है नंदनी राजू कुरे। हाँ। क्या है मसला? 15 साल की बच्ची है वो, तू 1 हाँ। साल का है, तूने उसके साथ शादी की ना?
कहाँ से बात कर रहे ये तो बताओ। अरे मैं जो पूछ रहा हूँ ना तू पहले उसका आंसर दे, मैं तुझे सब बताता, ठीक है? हाँ, जिसने कंप्लेंट किया ना उसको ही पूछना तूने शादी की है क्या वही। क्या क्या? जिसने कंप्लेंट किया ना हाँ। उसको ही पूछो तूने शादी किया था क्या बोलना। अरे ती 15 वर्षाची मुलगी आहे, तुला लाज वाटायला पाहिजे भाड खाऊ. अरे ते 15 वर्षाच्या तर तिला त्याला लाज नाही वाटायला पाहिजे का लग्न केलं तर त्यानं तर। कुणी केलतं? तू बळजबरी करतो का? हा, चाकू बिकू दाखवतो का? तुझ्या गांडीमध्ये पाय घालेन तिथे वर्ध्यामध्ये येऊन. बात कर रहा मैं, यूट्यूब पे जाके सर्च कर, तेरा बाप हूँ मैं. माधर चौथ. प्यार से बात करता, प्यार से बात कर रहा ना तो सिर पे बैठ रहा क्या तू? प्यार से बात कर रहा ना तो प्यार से बात कर, ठीक है? उसको प्रूफ मालूम है क्या मैंने किया। यहाँ पे मैंने लिखा पड़ी पुलिस स्टेशन में उसकी दिया, उसकी माँ ने दी। हाँ हाँ, तो तूने तूने- सुन सुन सुन, तूने क्या किया? उसके माँ को चाकू दिखाया ना? तू इतना बड़ा भाई है क्या? क्या बोल रहा है? अरे तुझे ना पुलिस थाने में लेके, थाने में लेकर ना तेरे गांड में ना बम्बू डालूंगा ना, निकल नहीं पाएगा के भाव में डालता मैं तुझे.